अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र देवगड येथील दिंडीचं भक्तिमय वातावरणात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवलंय। देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते यावेळी पूजा करण्यात आली। गेल्या 42 वर्षांपासून ही दिंडी सुरू असून दिंडीच्या माध्यमातून स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं जातं। दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी एकाच प्रकारचा गणवेश परिधान केला होता। पांढरा शुभ्र शर्ट, पायजमा, हातात भगवा ध्वज आणि विठू नामाचा तोंडी गजर यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण तयार झालं। नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीचं पुढच्या आठवड्यात बुधवारपासून सलग 4 दिवस दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे। काही दिवसांपूर्वी पावसामुळे मंदिर परिसरात दरड कोसळली होती। यावेळी मोठे दगड संरक्षक जाळ्यांमध्ये अडकलेले होते। हे दगड काढण्यासाठी स्पेन आणि उत्तराखंडहून रेस्क्यू टीम मंगळवारी गडावरती येणार आहे। त्यामुळे भक्तांसाठी या काळात दर्शन बंद करण्यात आलंय। चंद्रभागेच्या पात्रात 4 बालकांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आता खडबडून जागं झालंय। चंद्रभागेत वाळू उपसा करणाऱ्या 19 होडी जेसीबीच्या मदतीने तोडून वाळू माफियांना जोरदार दणका देण्यात आलाय। शहरातील इस्बावी परिसरातून वाळू उपसा करण्यासाठी या होड्यांचा वापर केला जात होता। गेल्या 2 दिवसांपासून पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे। तर दुसरीकडे नगरपालिका प्रशासनाने वाळवंटातील जीवघेणे खड्डे देखील बुजवण्यास सुरुवात केली आहे। वाळवंटाच्या मातीतूनच हे खड्डे आता बुजवले जातात। अकोला जिल्ह्यातल्या बोरगावातील महिलांनी दारू विक्रेत्याविरोधात अक्षरशः एल्गार पुकारला। रेणुकानगर भागात नव्यानं सुरू झालेलं दारू दुकान महिलांनी तोडफोड करत नेस्तनाबूत केलं। या भागातील महिलांनी एकत्र येत दुकानातील दारूचे खोके रस्त्यावर फेकले। या गावातील राष्ट्रीय महामार्गालगतची दारू दुकानं नागरी भागात हलवण्यास गावकऱ्यांचा मोठा विरोध आहे। हाच विरोध तोडफोडीच्या माध्यमातून महिलांनी व्यक्त केला। या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका 3 महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना यवतमाळच्या बाभुळगाव ग्रामीण रुग्णालयात घडली आहे। बाभुळगावमधील सलीम शेख यांच्या 3 महिन्यांच्या सीजा शेख या मुलीला उलटीचा त्रास सुरू झाला। त्यामुळे वडिलांनी सीजाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। मात्र मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला दुसऱ्या दवाखान्यात दाखल करण्यास सांगितलं। याचवेळी रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी सीजाला तपासलं असता तिला मृत घोषित केलं। मात्र ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी ती जिवंत आहे असं सांगून रुग्णवाहिकेतील डॉक्टरांशी वाद घातला। डॉक्टरांच्या या वादामुळेच मुलीला वेळीच उपचार न मिळाल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे। मुंबईसह राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या चड्डी बनियन गँगला जेरबंद करण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आलंय। या टोळीनं गेल्या वर्षभरात 400हून अधिक घरफोड्या केल्यात। चड्डी बनियन गँगचे हे चोरटे उस्मानाबाद जिल्ह्यातील इटकूर या गावचे असून 4घांना अटक करण्यात आली आहे। तर टोळी प्रमुख विलास शिंदे याच्यासह इतर 6 आरोपी अजून फरार आहेत। या गँगकडून पोलिसांनी परकीय चलन आणि 1 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। सांगलीत हरिपूर रोडवरील बंगला फोडून चोरट्यांनी 20 लाखांचा माल लंपास केल्याची घटना घडली आहे। हरिपूर रोडवरील गजानन कॉलनीत ही घरफोडीची घटना घडली। घरात कुणी नसल्याचा फायदा घेत ही चोरी करण्यात आली। चोरट्यांनी बंगल्याचा मागचा दरवाजा कटावणीनं तोडून ही चोरी केली आहे। यात बंगल्यातील सोनं, चांदी आणि रोख रकमेसह 20 लाखांचा ऐवज लांबवला गेलाय। नगरमध्ये प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केल्याप्रकरणी पत्नी आणि प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। जिल्हा सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावली असून पत्नी हेमा भाटिया आणि प्रियकर प्रदीप कोकाटे अशी आरोपींची नावं आहेत। एप्रिल 2014 मध्ये जीतू भाटिया यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती। हेमा भाटिया आणि प्रवीण कोकाटेचे प्रेमसंबंध होते। मात्र संशयावरून पती तिला मारहाण करत असे। त्यातूनच हेमानं प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केली होती। जळगाव जिल्ह्यातल्या MIDC श्रीराम पॉलिमर फॅक्टरीला आग लागली होती। अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी घटनास्थळी पोहोचून ही आग विझवली आहे। ही आग विझवताना 2 कामगार किरकोळ जखमी झालेत, तर कंपनीतील लोखंडाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। बंदी घालण्यात आलेल्या कापसाच्या बीटी बियाणांचा साठा चंद्रपूर जिल्ह्यातील साटगाव इथं जप्त करण्यात आलाय। चिमूर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी घातलेल्या छाप्यात बीटी कापसाची 90 पाकिटं जप्त करण्यात आली आहेत। बंदी असलेल्या या बियाण्यांची छुप्या मार्गाने विक्री होत असल्याची कृषी विभागाला माहिती मिळाली। त्या आधारे चिमूर तालुक्यातील साटगाव इथं सुखराम पांगुळ यांच्या घरी छापा मारून ही 90 पाकिटं जप्त करण्यात आली। या प्रकरणी सुखराम पांगुळ यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे।
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होत असलेल्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटप्रेमी भारताच्या विजयासाठी देवाला साकडं घालतायत। आजच्या अंतिम सामन्यात भारताला विजय मिळावा यासाठी रत्नागिरीत ग्रामदैवताला साकडं घालण्यात आलं। क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानला 4 मुंड्यात चित करण्याची ताकद टीम इंडियात येऊ दे म्हणून विनवणी करत गारहाणं घालण्यात आलं।